आज पक्षप्रवेशाची आमची जी तारीख म्हणजे फिक्स टायमिंग झाला नव्हता. कालच आम्हाला शुक्रवारी संध्याकाळी सांगितला की पक्षप्रवेश करायचं रविवारी म्हणून. आता जे लोक तुम्हाला दिसतात त्यांच्यापेक्षा अजून 200-300 लोक वाढले असते. ज्या निष्ठेने आम्ही शेतकरी कामगार पक्षाचा बामणडोंगरी किंवा कॉलनीमध्ये काम करत होतो, पण आमच्या नेते मंडळीला कुठेतरी आमचा विसर पडला असं वाटतंय की ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती, जिल्हा परिषद, आमदारकी प्रत्येक याला आम्ही म्हणजे शेतकरी कामगार लोक होती, पण बुथ पासून आमचं म्हणजे जे लोकांचे जाण्यापिण्याचे जे काम करायचे होते पूर्ण आम्ही करत होतो. अपेक्षा तर मी सुद्धा आलो तरी आम्ही कधी अपेक्षा केली नाही. आणि संजय नाईक पण माझा एक भावासारखा मित्र आहे, तर त्यांनी कधी कुठली अपेक्षा केली नाही, कारण आम्ही निश्चितच काम केलेले आहेत अजूनपर्यंत. तर आता तो बोलला, काही असतात अडचणी माणसाच्या म्हणजे टायमावर लक्ष दुर्लक्ष, आणि जे एक टायमावर त्याचं दुःखाचा डोंगर कोसळला होता त्याला कोणी उभा नाही राहिला समोर. तर एक त्या मित्राला त्या टायमाचं दुःख आठवून त्याने आज माझ्या विनंतीला किंवा त्याला स्वतः काही अडचणी असतील ते प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी त्याने आज रामशेठ ठाकूर साहेबांना महेश सारख्या चांगला नेतृत्व त्याला भेटलाय, त्यासाठी त्यांनी पक्ष प्रवेश करून आज तुम्ही बघता पक्ष प्रवेश किती मोठा झाला आहे. आणि आम्ही असे कार्यकर्ते आहेत, फक्त काम करणारे लोक आहेत, आम्ही कुठली अपेक्षा करणारे लोक नाही. आम्हाला माहिती आहे फक्त आपला कुठलाही उमेदवार दिला त्याला निवडून आणायचं आमचं काम असणार. एक तसं बोलला गेलं तर हा संजय नाईक पण एक युवक आहे ना, त्याची पण मोठी या बाजूला चांगली संख्या त्याची पाठी आहे, आणि युवकांना त्यालाही सगळा चांगला पाठिंबा आहे. आणि विवेकांना एवढंच मी आवाहन करणार, कारण की आज हिंदू धर्म जर आपण संकटामध्ये असेल तर तुम्ही पक्षामध्ये भाजपाशिवाय पर्याय नाही, आणि तुम्ही त्या पक्षामध्ये प्रवेश करा, समाधानी व्हा आणि मोठा पक्ष वाढवून आपण चांगल्या पद्धतीने काम करू.